नमस्कार विद्यार्थ्यांनो. आज आपण अकाउंटन्सीची एक कन्सेप्ट आहे रेक्टिफिकेशन ऑफ एरर्स. तर रेक्टिफिकेशन ऑफ एरर्स काय आहे, ते एरर्स जर अकाउंटन्सीमध्ये झाल्या असतील तर त्या कोणत्या पद्धतीने रेक्टिफाय केल्या जातात याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. रेक्टिफिकेशन ऑफ एरर्समध्ये एरर रेक्टिफाय करायच्या आधी त्याचं मीनिंग आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. कन्सेप्ट काय आहे नेमकी किंवा त्याची एक डेफिनेशन आपण किंवा त्याचे एक मीनिंग आपण या ठिकाणी पाहणार आहोत. काय सांगितले बघा, रेक्टिफिकेशन ऑफ एरर इज रेफर्ड ॲज द प्रोसिजर ऑफ रिवायझिंग मिस्टेक्स. काय सांगितले? प्रोसिजर ऑफ रिवायझिंग मिस्टेक्स म्हणजे अकाउंटंट कडून अकाउंटिंग करत असताना ज्या मिस्टेक्स झालेल्या आहेत त्या मिस्टेक्स ज्यावेळेस आपण रिवाइज करतो त्या प्रोसिजरला, त्या रिव्हिजनच्या प्रोसिजरला आपण काय म्हणतो? रेक्टिफिकेशन ऑफ एरर्स. आता मुळात रेक्टिफिकेशन ऑफ एरर्स का करावं लागतं त्याच्याबद्दल थोडंसं बॅकग्राऊंड त्याचं किंवा ते का असतं नेमकं हे जाणून घेऊयात. अलीकडच्या काळामध्ये काय झालेलं आहे, अकाउंटिंग हे पूर्णपणे सॉफ्टवेअरला शिफ्ट झालेलं आहे. आपण आज कॉम्प्युटराइज्ड अकाउंटिंग करतो. त्यात टॅली हे एक युजफुल आणि पॉप्युलर सॉफ्टवेअर आपण अकाउंटिंगच्या बाबतीत सर्वसाधारणपणे भारतात बघत असतो. टॅलीमध्ये काय केलं जातं, तुम्ही जर्नल एंट्री पोस्ट करत असता. समजा तर जर ती जर्नल एंट्री, ती एंट्री स्पेसिफिक एका ट्रान्झॅक्शनची एंट्री तुमच्याकडून जर चुकली असेल तर तुमच्याकडे लगेचच अल्ट डी चा पर्याय उपलब्ध आहे. अल्ट डी काय असतं टॅलीमध्ये? अल्ट डी केल्यानंतर ती एंट्री तुम्ही डिलीट करू शकता आणि त्याच्याऐवजी तुम्ही करेक्ट एंट्री त्या ठिकाणी पोस्ट करू शकता. परंतु रेक्टिफिकेशन ऑफ एरर्स काय करावं लागतं, ही कधीची कन्सेप्ट आहे तर ज्यावेळेस कॉम्प्युटराइज्ड अकाउंटिंगची प्रोसिजर आपल्याकडे नव्हती त्यावेळेला अकाउंटंट लोक काय करायचे, मॅन्युअली अकाउंटिंग करायचे. मॅन्युअली मीन्स व्हॉट? त्यांचे लाल वह्या असायच्या किंवा वह्या घ्यायच्या, पट्टी घ्यायचे, पेन्सिल घ्यायचे, कॅशबुक लिहायचे, ते लोक लेजर पोस्टिंग करायचे. हे सर्व प्रोसिजर अकाउंटिंगची जी आहे कोणती असते? जर्नल, लेजर, ट्रायल बॅलन्स अँड देन फायनल अकाउंट्स. हे सर्व प्रोसिजर अकाउंटंट त्यांच्या हाताने मॅन्युअल पद्धतीने अकाउंटिंग त्या बिझनेसचं करत असत. त्यावेळेला काय होत असायचं, जर समजा एखाद्या अकाउंटंटने कॅशबुक लिहायला घेतलंय, कॅशबुकच्या 3 नंबर पानावर मिस्टेक झालेली आहे आणि ही 3 नंबरच्या पानावरची झालेली मिस्टेक कॅशबुक संपत आल्यानंतर तुमच्या लक्षात येते. मग होतं काय, टॅली सारखं कंट्रोल डीचा ऑप्शन तिथे तुम्हाला अवेलेबल नाही कारण अकाउंटिंग तुम्ही मॅन्युअल केलेलं आहात आणि 3 नंबर पानावर जर समजा ती जर मिस्टेक असेल आणि तुम्ही जर आता कॅशबुकच्या शेवटच्या पानांपर्यंत आलेला आहात तर ती 3 नंबर पानाची मिस्टेक्स खोडत असताना सर्व पानांच्या बेरजा घेतल्या जात असतात. तर ते सर्व बेरजा तुम्हाला खोडत जावे लागतात. तर ते खोडकाम जास्त होऊ नये म्हणून काय करावं लागतं, किंवा त्या ठिकाणी जुनी एंट्री तुम्ही खोडू शकत नाही आणि नवीन एंट्री लिहू शकत नाही, त्यावेळेला तुम्हाला काय करावं लागतं, रेक्टिफिकेशन ऑफ एरर्सची कन्सेप्ट वापरावी लागतच असते. आता रेक्टिफिकेशन ऑफ एरर्स करत असताना आपण काय करतो, ज्या चुका झालेल्या आहेत अकाउंटंट कडून त्या आपण दुरुस्त करून घेत असतो. तर अशा पॉसिबल किती चुका होऊ शकतात तर त्याची इन्फॉर्मेशन आपण या स्क्रीनवर बघत आहोत. या ठिकाणी मी हेडिंग घेतलेलं आहे की पॉसिबल टाइप्स ऑफ एरर्स, की बाबा शक्यता किती आहे की कोणत्या प्रकारच्या चुका सर्वसाधारणपणे अकाउंटंट कडून होत असतात. तर पहिली मिस्टेक आहे एरर ऑफ प्रिन्सिपल. आता एरर ऑफ प्रिन्सिपल मीन्स व्हॉट? अकाउंटन्सीचे जे प्रिन्सिपल्स आहेत, अकाउंटन्सीची जी काही तत्व आहेत तर त्याला धरून जर काही चूक झालेली असेल तर त्याला म्हणलं जातं एरर ऑफ प्रिन्सिपल. फॉर एक्झाम्पल, कॅपिटल एक्सपेंडिचर आहे तर ते कॅपिटल एक्सपेंडिचर रेकॉर्ड न करता आता एक्सपेंडिचरला तुम्ही रेव्हेन्यू एक्सपेंडिचर म्हणून रेकॉर्ड केला असाल तर त्या ठिकाणी ती मिस्टेक कशी आहे, ती एरर कशी आहे, ते प्रिन्सिपल एरर आहे. ओके. त्यानंतर आहे एरर ऑफ ओमिशन. आता एरर ऑफ ओमिशन मध्ये 2 प्रकार आपण या ठिकाणी पाहत आहोत, पार्शल ओमिशन आणि कंप्लीट ओमिशन. ओमिशन मीन्स व्हॉट? एखादी एंट्री रेकॉर्ड करायची राहूनच गेली, अकाउंटंटने काय केलंय, एखादी एंट्री रेकॉर्डच केली नाही, त्याच्याकडून त्यांनी विसरलंय त्याने ती एंट्री रेकॉर्ड करायची, हे झाली कंप्लीट ओमिशन. आणि पार्शल ओमिशन मीन्स व्हॉट? त्यांनी एंट्री केलेली आहे, त्याची पोस्टिंग करत असताना एकाच अकाउंटला पोस्टिंग त्याची झालेली आहे आणि दुसऱ्या लेजरला किंवा दुसऱ्या अकाउंटला त्या एंट्रीची पोस्टिंग करायची राहून गेली, हे झाले पार्शल ओमिशन. ओमिशन मीन्स व्हॉट? टू इग्नोर ऑर टू फॉरगेट टू एंटर एंट्री इन बुक्स ऑफ अकाउंट्स, त्याला आपण ओमिशन म्हणत असतो. तर अशी जर चूक असेल तर त्याला एरर ऑफ ओमिशन आपण म्हणत असतो. त्यानंतर आहे एरर ऑफ कमिशन. एरर ऑफ कमिशन मीन्स व्हॉट? जर रेकॉर्डिंग मध्ये काही चूक झालेली असेल, चुकीच्या अमाऊंटने एंट्री रेकॉर्ड झाली असेल, पोस्टिंग करत असताना चुकला असेल, कास्टिंग मीन्स बेरजा करत असताना त्याची चूक झाली असेल, कॅरी फॉरवर्डिंग म्हणजे एका वर्षीचा बॅलन्स किंवा एका महिन्याचा बॅलन्स आपण पुढच्या वर्षी किंवा पुढच्या महिन्याला लेजरचा
कॅरी फॉरवर्ड करत असतो. तर ते कॅरी फॉरवर्ड करत असताना जर काही चूक झाली असेल तर अशा चुका असतील तर त्या प्रकारच्या चुकांना आपण एरर ऑफ कमिशन म्हणतो. आणि कॉम्पेन्सेटिंग एरर मीन्स व्हॉट, जर एक चूक दुसऱ्या चुकीमुळे झाकली जात असेल तर तशा प्रकारच्या चुकीला आपण काय म्हणत असतो, कॉम्पेन्सेटिंग एरर मीन्स व्हॉट. आता बघा, एक एक्स नावाचा व्यक्ती आहे, एक्स नावाच्या व्यक्तीने 5,000 रुपयाची वस्तू खरेदी केलेल्या आहेत, बरोबर आहे, आणि त्याने ती एंट्री केलेली नाहीये. मीन्स व्हॉट, त्यांनी ती एंट्री करायची राहून गेली चुकून त्याच्याकडून, आणि त्यांनी काय केलंय, सॅलरी दिली असं समजलंय आणि सॅलरी दिली म्हणून त्यांनी एंटर केलेले 5,000 रुपये. म्हणजे इथं परचेसची मिस्टेक झालेली आहे, परचेसची एंट्री झालेली नाहीये, पण ती एंट्री चुकीची सॅलरीची एंट्रीमुळे भरून निघाली. आलं का लक्षात? तर अशा प्रकारचे जर एरर होत असतील तर एक एरर दुसऱ्या एररमुळे झाकून जात, म्हणजे निभावली जात असेल किंवा झाकून जात असेल तर तशा प्रकारच्या एररला तुम्ही काय म्हणू शकता, कॉम्पेन्सेटिंग एरर म्हणू शकता. ओके. आता या स्लाइडमध्ये हाऊ टू ओव्हरकम एरर, त्याची एक अकाउंटन्सीमध्ये स्पेसिफिक प्रोसिजर आहे की कोणत्या पद्धतीने तुम्ही एरर्स रेक्टिफाय करत असता. त्याच्या ते 3 स्टेप जनरल आहेत, तर त्या स्टेप्स आपण या ठिकाणी पाहणार आहोत. पहिली स्टेप आहे व्हॉट, यू हॅव टू राईट रॉंग जर्नल एंट्री फर्स्ट. तुम्हाला काय करावं लागेल, त्या अकाउंटंटने केलेली चुकीची एंट्री सुरुवातीला तुम्हाला लिहून काढावी लागेल. ओके, जी काही चुकीची एंट्री त्यांनी केलेली आहे ती एंट्री आधी लिहून घ्या, फर्स्ट. सेकंड, ही तुमची पहिली प्रोसिजर. सेकंड प्रोसिजर काय, तर तुम्हाला राईट करेक्ट जर्नल एंट्री, तुम्हाला काय करावं लागेल, करेक्ट जर्नल एंट्री, जी बरोबर जर्नल एंट्री आहे ती लिहून काढावी लागेल. बघा, पहिल्या स्टेप मध्ये आपण चुकीची, त्याने अकाउंटंटनी ऑलरेडी करून ठेवलेली चुकीची एंट्री लिहितोय वहीमध्ये किंवा एका कागदावर. 2 नंबरच्या स्टेप मध्ये आपण तीच एंट्री करेक्ट काय असली पाहिजे ती करेक्ट एंट्री लिहितोय, बरोबर आहे. आणि आता तिसऱ्या स्टेप मध्ये, ही आहे तुमची थर्ड स्टेप, तिसऱ्या स्टेप मध्ये आपण काय करतोय, राईट रेक्टिफाईड एंट्री, म्हणजे दुरुस्त केलेली एंट्री तुम्हाला तिसऱ्या स्टेप मध्ये लिहायची आहे. ओके, या पद्धतीनं आपण मिस्टेक्स किंवा तुमच्या ज्या काही एरर्स आहेत त्या ओव्हरकम करू शकतो. ही एक स्टँडर्ड प्रोसिजर अकाउंटन्सी मध्ये सांगितलेली आहे. 100% हे सर्व तुम्ही मॅन्युअल अकाउंटिंग मध्येच करू शकता. टॅलीमध्ये अशा प्रकारचे एरर रेक्टिफाय करायची गरजच नाहीये. वाय, जर चुकीची एंट्री केली असेल तर सरळ सरळ सॉफ्टवेअर तुम्हाला डिलीट करायचा पर्याय देतोय ती एंट्री. तुम्ही सरळ सरळ त्या तारखेला जाऊ शकता, बॅकडेटेडला जाता, बॅकडेटेडची डे बुक तुम्ही ओपन करता, कोणती एंट्री चुकली ते पाहता, त्याला डिलीट करून टाकता, किंवा सेम एंट्री त्यालाच तुम्ही रेक्टिफाय करू शकता. त्यामुळं कॉम्प्युटराइज्ड सिस्टीम मध्ये रेक्टिफिकेशन करायची गरजच नाहीये. तुम्हाला गरज नाहीये मीन्स व्हॉट, प्रोसिजर फॉलो करायची गरज नाहीये. तुम्ही कॉम्प्युटराइज्ड सिस्टीम मध्ये एंट्री डायरेक्टली डिलीट करून त्या ठिकाणी नवीन एंट्री पोस्ट करू शकता. ही सर्व प्रोसिजर रेक्टिफिकेशनची तुम्हाला फक्त मॅन्युअल अकाउंटिंग मध्येच करता येऊ शकते. ओके. त्यानंतर ज्या मिस्टेक्स होत्या किंवा ज्या एरर्स होत्या त्याच्यातील काही पॉप्युलर एरर आपण याच्या आधीच्या स्लाइड मध्ये पाहिले होते. तर त्यापैकी पहिली एरर जी आहे, एरर ऑफ ओमिशन. एरर ऑफ व्हॉट, एरर ऑफ ओमिशन म्हणजे इग्नोर करणे. इग्नोर मीन्स व्हॉट, इग्नोर कोणी मुद्दाम करत नसतं, ते चुकून राहत असतं, म्हणजे एंट्री केलीच नाही. जर अशी वेळ आली तुमच्यावर, समजा तुम्ही आता आहात 2 फेब्रुवारीच्या तारखेला, बरोबर आहे, 2 फेब्रुवारी 2021 मध्ये आहात समजा तुम्ही, बरोबर आहे. 3 एप्रिल 2020 ची एंट्री आहे, जवळपास 11 महिन्याखालची एंट्री आहे, ती तुम्ही एंटरच केली नाही, ते त्याचं वाउचर तुमच्याकडून चुकून राहून गेलं ड्रॉवर मध्येच, आणि तुम्हाला 2 फेब्रुवारीला कळलं की बाबा एप्रिल महिन्यातली एक एंट्री होती की ती केलेलीच नाही, आता ही एंट्री 10-11 महिन्यांच्या आधीची आहे, तर ती कशी करायची. त्याचं एक एक्झाम्पल आपण या ठिकाणी पाहतोय. मिस धनश्री हॅज नॉट एंटर्ड परचेस ऑफ ₹10,000 इन हर बुक्स ऑफ अकाउंट्स. म्हणजे धनश्रीने काय केलेलं आहे, 10,000 रुपयाचा माल खरेदी केलेला आहे, परचेसेस तिचे झालेले आहेत, परंतु तिनं तिच्या बुक्स ऑफ अकाउंट्स मध्ये ते रेकॉर्ड करायचे तिच्याकडून राहून गेलेले आहेत. मग अशा प्रकारच्या एररला आपण काय म्हणतो, एरर ऑफ ओमिशन, म्हणजे चुकून तिच्याकडून एंट्री करायची राहून गेली. आता काय करायला सांगितले, यू आर रिक्वायर्ड टू रेक्टिफाय हर एरर इन हर बुक्स ऑफ अकाउंट्स. तिच्या बुक्स मध्ये तुम्हाला एरर रेक्टिफाय करायला सांगितलंय. बघा, ही तिचे परचेसेस आहेत 2 एप्रिलचे. ओके, 2 एप्रिलचे. ओके, 2 एप्रिलचे तिचे परचेसेस आहेत. ही एरर किंवा ते परचेसेस एंटर करायचे राहून गेले हे तुम्हाला कळते कधी, 2 फेब्रुवारीला, जवळपास 11 महिन्यांच्या नंतर तुम्हाला कळते की बाबा ही एंट्री करायची राहून गेली. पण दरम्यान 10 महिन्यांमध्ये तुम्ही कॅशबुक, लेजर, सर्व
10 महिन्यांची प्रोसिजर केलेली आहे, वही भरत आलेली आहे कॅशबुकची किंवा जर्नल एंट्रीची. जर्नल एंट्रीच्या पहिल्या पानावर करायची होती ती एंट्री आपण आता फेब्रुवारीमध्ये करायला घेतोय. बरोबर आहे. कसं करावं लागेल आता आपल्याला? आपण स्टँडर्ड प्रोसिजर पाहिली होती. 3 स्टेपमध्ये आपल्याला रेक्टिफाय करायचं होतं. पहिली स्टेप होती राईट रॉंग एंट्री फर्स्ट. बरोबर आहे. या ठिकाणी मी पहिली स्टेप घेतोय, राईट रॉंग एंट्री फर्स्ट. परंतु त्या धनश्री मॅडमने एंट्रीच केली नव्हती, त्यामुळे मी काय लिहितो इथं, नो एंट्री मेड बाय मिस धनश्री. म्हणजे रॉंग एंट्रीचा प्रश्नच नाहीये. एंट्री केली असेल आणि ती जर चुकीची असेल तर ती रॉंग एंट्री असते. या ठिकाणी एरर ऑफ ओमिशन आहे. मिस धनश्रीने एंट्रीज केलेली नाहीये, त्यामुळे तिथे मी लिहिलंय की तिने एंट्रीज केलेली नाहीये. ओके. सेकंड स्टेप काय होती? राईट करेक्ट एंट्री. मग करेक्ट एंट्री काय असली पाहिजे? परचेसेस अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट 10,000. बरोबर आहे. ही करेक्ट एंट्री असली पाहिजे. दिस शुड बी द एंट्री. ओके. देन व्हॉट विल बी द रेक्टिफाईड एंट्री? करेक्ट एंट्री इट सेल्फ इज द रेक्टिफाईड एंट्री. बरोबर ना? म्हणजे आता तुम्हाला एंट्री करायची आहे, काय करून घेणार एंट्री तुम्ही? परचेसेस अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट करणार 10,000, विषय संपला. ओके. म्हणजे तिने एंट्री केली नव्हती, तुम्ही आता ती फेब्रुवारी महिन्यामध्ये एंट्री करून घेतली. हे झालं एरर ऑफ ओमिशन. ओके. नेक्स्ट कन्सेप्ट आहे एरर ऑफ प्रिन्सिपल. आता एरर ऑफ प्रिन्सिपल मीन्स व्हॉट? ह्याच्या आधी सुद्धा आपण पाहिलं होतं की जे अकाउंटन्सीचे जे प्रिन्सिपल्स आहेत त्याला जर छेद देऊन तुम्ही एंट्री केली असेल, ज्या ठिकाणी अकाउंटन्सीच्या प्रिन्सिपल्सचा व्हायलेशन होतं आणि एंट्री केली जाते, त्यावेळेला जी एरर होत असते त्याला आपण म्हणतो एरर ऑफ प्रिन्सिपल. आता काय केलंय बघा. फॉर एक्झाम्पल, प्रतिभा हॅज परचेस्ड फर्निचर ऑफ ₹10,000. प्रतिभाने काय केलेलं आहे? 10,000 रुपयांचं फर्निचर खरेदी केलेलं आहे. आता फर्निचर खरेदी करणं हे काय रेव्हेन्यू एक्सपेंडिचर नाहीये. रोज रोज आपण फर्निचर खरेदी करत नसतो. फर्निचर हे आपल्या दुकानामध्ये इन्स्टॉल केलेलं आहे. तुम्ही ते असेट म्हणून वापरत असता. तुम्ही ते फर्निचर विकण्यासाठी खरेदी केलेलं नाही आहात. त्यामुळे ते कॅपिटल एक्सपेंडिचर आहे. इट इज नॉट अन आयटम ऑफ रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. पण काय झालेलं आहे बघा, बट डेबिटेड टू परचेसेस अकाउंट. प्रतिभा यांना अकाउंटन्सीचं पूर्ण नॉलेज नसल्यामुळं त्यांनी फर्निचर अकाउंट डेबिट करायच्या ऐवजी परचेसेस अकाउंट डेबिट करून ठेवलंय. आता तुम्हाला काय करायला सांगितलंय? यू आर रिक्वायर्ड टू रेक्टिफाय हर एंट्री इन द बुक्स ऑफ अकाउंट्स. ओके, ठीक आहे, करून घेऊयात. चला, आपलं काम आहे ते, अकाउंटंट आहोत आपण. रॉंग एंट्री बघा. चुकीची एंट्री काय केलेली आहे? प्रतिभाने एंट्री केलेली आहे बरं का. काय एंट्री केलेली आहे? परचेसेस अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट 10,000. ओके, ठीक आहे. करेक्ट एंट्री काय असायला पाहिजे होती? फर्निचर अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट 10,000. म्हणजे ज्या ठिकाणी फर्निचर डेबिट व्हायला पाहिजे होतं त्या ठिकाणी प्रतिभाने परचेसेस अकाउंट डेबिट करून ठेवलेत. ओके. मग आता मला रेक्टिफाईड एंट्री करायची. मी रेक्टिफाईड एंट्री कशी करणार? बघा, रॉंग एंट्री मध्ये डेबिट काय केलंय? परचेसेस अकाउंट. मला हे परचेसेस हवंय का? नाही, मला हे परचेसेस इथे नकोयत. परंतु परचेसेसला डेबिट बॅलन्स प्रतिभाने टाकून ठेवलाय. मग ते जर कॅन्सल करायचं असेल तर मी परचेसेसला क्रेडिट बॅलन्स देतोय. म्हणजे हे परचेसेसचे क्रेडिट आणि हे परचेसेसचे डेबिट, हे क्रेडिट आणि हे डेबिट याचा बॅलन्स झाला नील. म्हणजे बॅलन्स राहिलेला नाहीये. बरोबर आहे. 10,000 डेबिट, 10,000 क्रेडिट, लेजर उडला. ओके. त्यानंतर रॉंग एंट्री मध्ये इथं कॅश आहेत. मला हे ठेवायचे का कॅश क्रेडिट? यस ठेवायचे, कारण प्रतिभाने 10,000 खर्च केलेत. ओके, या कॅशला मी कॅश ठेवतो इथं. नाही, माझ्याकडून मिस्टेक झालेली आहे इथं. ठीक आहे, करेक्ट आहे. कॅश मला क्रेडिट हवे आहेत, या ठिकाणी मी कॅश घेतोय. बरोबर आहे. त्यानंतर प्रतिभाने काय केलं होतं? करेक्ट एंट्री काय असायला पाहिजे होती? फर्निचर अकाउंटला डेबिट करायला पाहिजे होतं. प्रतिभाने केलं का? नाहीये, त्यामुळे मी फर्निचर अकाउंटला डेबिट करून घेतलंय. ओके. म्हणजे रेक्टिफाईड एंट्री काय आली? तर फर्निचर अकाउंट डेबिट टू परचेसेस अकाउंट. मीन्स व्हॉट? प्रतिभाने कॅश अकाउंटला क्रेडिट केलं होतं, ते क्रेडिट असायला पाहिजे होतं. तिने केलेलं काम बरोबर आहे. प्रतिभाने परचेसेसला डेबिट केलं होतं, ते नसायला पाहिजे होतं, त्यामुळे मी परचेसेसला क्रेडिट करून टाकलं. म्हणजे डेबिट आणि क्रेडिट बॅलन्स उडला परचेसेसचा. फर्निचर डेबिट असायला पाहिजे होतं, प्रतिभाने केलेलं नव्हतं, त्यामुळे मी फर्निचर डेबिट करून घेतलं. ओके. या पद्धतीनं या रेक्टिफाईड एंट्रीमध्ये मी ती एरर कॉम्पेन्सेट किंवा ओव्हरकम करून घेतलेलं आहे. ओके. आता या ठिकाणी एरर ऑफ कमिशन आपल्याला पाहायचं आहे. रेकॉर्डिंग. एरर ऑफ कमिशनचं एक उदाहरण आपण या ठिकाणी घेतोय. काय सांगितलं बघा उदाहरणात? स्वाती हॅज परचेस्ड गुड्स ऑफ ₹10,000. ओके, मान्य. स्वातीने काय केलेलं आहे? 10,000च्या वस्तू खरेदी केलेल्या आहेत. बट काय चुकले तिनं? पास्ड एंट्री बाय ₹1,000.
तिने 10,000 एंट्री रेकॉर्ड करायच्या ऐवजी एक शून्य स्वातीला कमी दिसला आणि 10,000च्या ऐवजी किती रुपयाचं रेकॉर्डिंग झालं, त्या ठिकाणी 1,000 रुपयाचं रेकॉर्डिंग झालं, म्हणजे 9,000 शॉर्ट पडतायत. करेक्ट. काय करायला सांगितले, यू आर रिक्वायर्ड टू रेक्टिफाय हर एंट्री इन द बुक्स ऑफ अकाउंट्स. पहिल्यांदा स्टेप 1 रॉंग एंट्री. काय चुकीची एंट्री केली तिने ते लिहून घ्या. एंट्री करेक्ट केलेली आहे परंतु या अमाऊंट चुकलेल्या आहेत. ओके. परचेसेस अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट करेक्ट आहे, फक्त या ज्या 1,000 रुपये घेतलेले आहेत या चुकीच्या आकडे आलेले आहेत. या ठिकाणी 10,000 असायला पाहिजे होते. करेक्ट एंट्री. व्हॉट शुड बी द करेक्ट एंट्री, परचेसेस अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट 10,000. दिस शुड बी द करेक्ट एंट्री. ही करेक्ट एंट्री असायला पाहिजे. म्हणजे 10,000ची एंट्री करायच्या ऐवजी स्वातीने 1,000ची एंट्री केलेली. मग आता आपल्याला काय करावं लागेल, 9,000 शॉर्ट पडतायत, 9,000ची एंट्री करून घ्यावी लागेल. मीन्स व्हॉट, परचेसेस अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट 9,000 रेक्टिफाईड. ओके. आता या ठिकाणी एरर ऑफ पोस्टिंग मध्ये काय आहे बघा, किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या कशा मिस्टेक्स होऊ शकतात त्या या 3 स्टेप मधून तुम्ही रेक्टिफाय करू शकता. आता प्रत्येक एरर मी या ठिकाणी रेक्टिफाय करून दाखवलेली नाहीये, पण एरर्स काय असू शकतात हे मी या ठिकाणी सांगितले. हेच सर्व एरर त्या 3 स्टेप वापरून, म्हणजे रॉंग एंट्री, करेक्ट एंट्री आणि रेक्टिफाईड एंट्री, या 3 वे मधून तुम्ही रेक्टिफाय करू शकता. दिस एरर अरायजेस मीन्स एरर ऑफ posting. This error arises when facts reported in the books of original entry is recorded inappropriately in the ledger. This error may occur because of reporting the correct amount in the incorrect side of appropriate account. Okay, reporting the correct amount in the correct side of an inappropriate account, recording the incorrect amount in the correct side of an inappropriate account, recording the incorrect amount in the incorrect side of an appropriate account, recording the incorrect amount in the correct side of an inappropriate account, आणि reporting incorrect amount in the incorrect side of an inappropriate account. या प्रकारच्या एरर्स आपण सर्वसाधारणपणे पाहत असतो आणि या सर्व एरर्स तुम्ही जर त्या 3 स्टेपने गेलात तर व्यवस्थित तुम्ही रेक्टिफाय करू शकता. आता या ठिकाणी पोस्टिंगची एक एरर मी घेतलेली आहे. काय आहे, एरर ऑफ कमिशन पोस्टिंग. बघा काय आहे, रेश्मा हॅज परचेस्ड गुड्स ऑफ रुपीज 10,000. ओके. ऑन क्रेडिट फ्रॉम मिस्टर ए. तिने कशी खरेदी केलेली आहेत, ऑन क्रेडिट खरेदी केली, म्हणजे उधारीवर खरेदी केलेल्या आहेत मिस्टर ए या नावाच्या व्यक्तीकडून. बट क्रेडिटेड टू कॅश अकाउंट. कॅश अकाउंटला क्रेडिट व्हायला पाहिजे होतं का, नाही, बिकॉज ही उधारीवर केलेली खरेदी आहे. या ठिकाणी मिस्टर ए ला क्रेडिट व्हायला पाहिजे होतं, त्या ठिकाणी रेश्मानी कॅश अकाउंटला क्रेडिट केलेलं आहे. कसं रेक्टिफाय करणार, पहिल्यांदा रॉंग एंट्री लिहून घेणार. ओके. परचेसेस अकाउंट डेबिट 10,000 टू कॅश अकाउंट 10,000. इथं मिस्टर ए असायला पाहिजे होता, त्या ठिकाणी रेश्मानी काय केलंय, कॅश अकाउंट घेतलंय. काय खोडरबर घेऊन सरळ सरळ खोडून इथं ए लिहून टाकायचं का, नाही. तुम्ही पेनाने एंट्री केलेला असता, लक्षात ठेवा, तुम्हाला त्या पद्धतीने करता येणार नाही. बरं, करेक्ट एंट्री काय असली पाहिजे, परचेसेस अकाउंट डेबिट टू मिस्टर ए अकाउंट असलं पाहिजे 10,000 रुपीज 10,000 रुपीज. ओके. परचेसेस अकाउंट असलं पाहिजे. हे परचेसेस अकाउंट रेश्माने ऑलरेडी इथं डेबिट करून ठेवले, त्यामुळे परचेसेसचा प्रश्न संपला. ओके. कॅश अकाउंट क्रेडिट आहेत, हे कॅश अकाउंट क्रेडिट व्हायला पाहिजे होते का, नाही. का, तर रेश्माने केलेली खरेदी ही उधारीवरची होती, त्यामुळे पण रेश्माने क्रेडिट टाकून ठेवलेत कॅशला. जर क्रेडिट कॅश ओढवायची असेल तर कॅशला काय करावं लागेल, आपल्याला डेबिट करावं लागेल. मग या कॅशला मी इथं रेक्टिफाईड एंट्री म्हणजे डेबिट केलं, म्हणजे कॅश क्रेडिट 10,000, कॅश डेबिट या ठिकाणी 10,000, त्याचा लेजर उडला, म्हणजे बॅलन्स 0 राहिला. ओके. त्यानंतर मिस्टर ए ला क्रेडिट करायला पाहिजे होतं, तिनं केलेलं नव्हतं, त्यामुळे मी मिस्टर ए ला क्रेडिट करून घेतलं. ओके. म्हणजे रेक्टिफाईड एंट्री काय आली, कॅश अकाउंट डेबिट टू मिस्टर ए अकाउंट. ओके, आलं लक्षात. चला नेक्स्ट, कॉम्पेन्सेटिंग एरर. ही एक एररची मिस्टेक असते, म्हणजे एक एरर असते. ती काय आहे ते बघूयात आपण. वर्षा हॅज परचेस्ड गुड्स ऑफ रुपीज 10,000. ओके. वर्षाने 10,000 रुपयाची वस्तू खरेदी केलेत. शी हॅज नॉट एंटर्ड दिस एंट्री इन बुक्स ऑफ अकाउंट. वर्षाने काय केलंय, 10,000च्या वस्तू खरेदी केलेल्या आहेत, परंतु ही एंट्री वर्षाने बुक्स ऑफ अकाउंट मध्ये केलेली नाहीये बरं का. लेटर शी रेकॉर्डेड अ रॉंग पेमेंट ऑफ सॅलरी ऑफ रुपीज 10,000. नंतर काय झालंय, 10,000 रुपयाची पगार दिली अशी तिने एंट्री करून ठेवलेली आहे. बघा,
परचेसची पण एंट्री चुकीची म्हणजे करायची राहून गेली, तिथे चूक झाली, प्लस चुकीची सॅलरी दिली असं दाखवली, इथं देखील चूक झाली, परंतु 10,000 रुपये डेबिट पडले, त्यामुळे पैशांमध्ये फरक नाही पडला, परंतु एरर झालेली आहे. अशा प्रकारच्या एररला म्हणजेच परचेसेसची एरर ही सॅलरीच्या एररमुळे झाकून गेली, अशी जर एरर होत असेल तर त्याला आपण म्हणत असतो कॉम्पेन्सेटिंग एरर. आता ही एरर कशी रेक्टिफाय करायची बघा, परत तेच 3 स्टेप. पहिल्यांदा रॉंग एंट्री लिहून घ्यायची. काय केले वर्षानं, सॅलरी अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट केलंय, ही एंट्री कम्प्लिटली चुकीचीच आहे बरं का. काय असायला पाहिजे होतं, म्हणजे व्हॉट शुड बी द करेक्ट एंट्री, परचेस अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट, दिस शुड बी द करेक्ट एंट्री. बरोबर आहे. बघा, कॅश क्रेडिट पाडायला पाहिजे होते, वर्षांनी कॅश क्रेडिट टाकलेत, त्यामुळे कॅशचा विषय संपलाय. आता सॅलरी डेबिट टाकायला पाहिजे होती का, नाही. बरोबर आहे. मला ते उडवायचे आहेत, म्हणून मी सॅलरीला काय करतोय, क्रेडिट करतोय. म्हणजे ही डेबिटची सॅलरी आणि ही क्रेडिटची सॅलरी, सॅलरीचं लेजर उडालं, 0 आलं. ओके. मला परचेसेस हवे होते, वर्षांनी परचेसेसला डेबिट टाकलेत का, नाही टाकलेत, मी या ठिकाणी टाकून घेतोय, विषय संपला. म्हणजे रेक्टिफाईड एंट्री काय आली, परचेसेस अकाउंट डेबिट टू सॅलरी अकाउंट. परचेसेस डेबिट व्हायला पाहिजे होते, ते डेबिट झाले, आणि सॅलरी डेबिट झालेली उडायला पाहिजे होती, ती क्रेडिट करून उडली. त्यामुळे रेक्टिफाईड एंट्री आली परचेसेस अकाउंट डेबिट टू सॅलरी अकाउंट. या पद्धतीनं तुम्ही 3 स्टेपमध्ये एखादी चुकीची एंट्री रेक्टिफाय करून ती दुरुस्त करू शकता. ओके. सो थँक यू व्हेरी मच फॉर अगेन वॉचिंग माय व्हिडिओ ऑन यूट्यूब. लाईक्स होत आहेत, व्हिडिओ शेअर होत आहेत, व्हिडिओला व्ह्यूज वाढत आहेत. याच पद्धतीनं तुम्ही व्हिडिओ माझे शेअर करा, ही पुन्हा तुम्हाला विनंती. सबस्क्राईब माय यूट्यूब चॅनल फॉर मोर व्हिडिओज. इथून पुढचे देखील अकाउंटन्सीचे जे शॉर्ट व्हिडिओज असतील किंवा टॅक्सेशनच्या रिलेटेड व्हिडिओज असतील, ते जर तुम्हाला क्विक हवे असतील तर माझं चॅनल सबस्क्राईब करा. त्यानंतर हा व्हिडिओ कॉमर्सच्या मॅक्झिमम विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा, कारण आजच्या काळामध्ये कॉम्प्युटरायझ्ड अकाउंटिंग सिस्टीम असल्यामुळे ही जुनी कन्सेप्ट आजच्या विद्यार्थ्यांना माहीत नाहीये, किंवा एज्युकेशन किंवा अकॅडमिक किंवा इन्स्टिट्यूशन लेवलला हा टॉपिक आज कॉमर्सच्या विद्यार्थ्यांना अकाउंटन्सीमध्ये शिकवला जात नाहीये. परंतु किती जरी आपण कॉम्प्युटरायझ्ड झालो, किती जरी आपण ऍडव्हान्स्ड झालो, तरी बेस आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. मला ज्यांनी हा टॉपिक शिकवला होता, जेव्हा मी 11वीत शिकत होतो, त्यावेळेला मला त्यांनी सांगून ठेवलं होतं की हा टॉपिक ज्याला येईल त्यालाच पूर्ण अकाउंटिंगची कन्सेप्ट कळाली किंवा त्याला पूर्ण अकाउंटिंग करता येतं, असं मी मानत असतो, असं माझ्या प्राध्यापकांनी मला सांगितलं होतं. आणि ते तितकंच खरं आहे, आज 10 वर्षानंतर ते कळतं. कारण तुम्ही टॅलीमध्ये एक्सपर्ट असाल, परंतु मॅन्युअल अकाउंटिंग जर तुमचं परफेक्ट असेल तर टॅलीमध्ये तुम्ही अजून एक्सपर्टाईज मिळवू शकता, हे नक्की. डोंट फॉरगेट टू लाईक द सेम. हा व्हिडिओ लाईक करायला विसरू नका, आणि पुढच्या व्हिडिओसाठी माझ्याशी कनेक्ट राहा यूट्यूबवर. थँक्यू व्हेरी मच.